मंडळी, सुप्रीम कोर्टानं एक ऐतिहासिक निर्णय देत मागील 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या गाझियाबादच्या 31 वर्षाच्या हरीश राणा या तरुणाला इच्छामरण म्हणजेच पॅसिव्ह इथेनेशिया देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गाझियाबादचे रहिवासी असलेले हरीश राणा गेल्या 13 वर्षांपासून लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहेत. इतक्या दीर्घकाळ कोमामध्ये राहिल्यानंतर त्यांच्या प्रकरणात कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने महत्वाचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयाने एम्स रुग्णालयाला हरीश राणा यांना पेलिएटिव्ह केअर मध्ये दाखल करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून त्यांच्यावर सुरू असलेले जीवनरक्षक उपचार टप्प्याटप्प्याने बंद करता येतील. विशेष म्हणजे देशात एखाद्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाकडून पॅसिव्ह युथेनेशियाची म्हणजेच इच्छा मरणाची परवानगी देण्याची पहिलीच घटना मानली जाते. म्हणूनच नेमकं प्रकरण काय, सुप्रीम कोर्टानं आपल्या आदेशात नेमकं काय म्हटलं आणि भारतात इच्छा मरणाबाबत नेमके काय कायदे आहेत याची सविस्तर माहिती सांगणार हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे सुप्रीम कोर्टानं हरीश राणा प्रकरणात दिलेल्या निर्णयानंतर संपूर्ण देशभर या आदेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केवळ 31 वर्षांच्या एका तरुणासंदर्भात न्यायालयाने असा निर्णय का दिला असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. मात्र या आदेशामागे हरीश राणा यांच्या सोबत घडलेली एक भीषण घटना आणि त्यांच्या कुटुंबाची अत्यंत कठीण परिस्थिती हे मोठं कारण आहे. दिल्लीत जन्मलेला हरीश राणा हा चंदीगड मधल्या पंजाब विद्यापीठातून बीटेकचं शिक्षण घेत होता. मात्र 2013 साली त्याच्या आयुष्यात एक भयंकर अपघात घडला. तो त्याच्या हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याला या अपघातात मोठी दुखापत झाली आणि त्याच्या संपूर्ण शरीराला लकवा मारला. त्यामुळे त्याच्या शरीराची हालचाल पूर्ण थांबली. तेव्हापासून तो ना बोलू शकतो ना कोणतीही प्रक्रिया देऊ शकत होता. त्या दिवसापासून त्याला कोमामध्ये भरती करण्यात आलं. आज तब्बल 13 वर्षांपासून हरीश राणा लाईफ सपोर्ट सिस्टीमवर आहे आणि या 13 वर्षात त्याच्या आई वडिलांनी जीवाचं रान करून त्याला या संकटातून सावरण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले. डॉक्टरांच्या मते हरीशच्या मेंदूच्या नसा पूर्णपणे सुकल्या आहेत, त्यामुळे त्याच्यात सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे हरीशच्या कुटुंबियांनी देखील आता हार मानली आहे. खर तर मंडळी, मुलाच्या उपचारासाठी हरीशच्या कुटुंबाने खूप मोठी किंमत मोजली आहे. हरीशच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाला दिल्लीतल्या द्वारका येथील स्वतःचं घरही विकावं लागलं. आता ते गाझियाबाद मध्ये 2 खोल्यांच्या छोट्या फ्लॅटमध्ये राहतात. हरीशचे वडील अशोक राणा हे पूर्वी ताज केटरिंग मध्ये नोकरी करत होते. निवृत्तीनंतर त्यांना दरमहा केवळ 3600 रुपयांची पेन्शन मिळते. त्यामुळे घराचा खर्च भागवण्यासाठी ते शनिवार रविवार गाझियाबाद मधल्या एका क्रिकेट मैदानावर सँडविच आणि बर्गर विकतात, जेणेकरून कुटुंबाचा खर्च आणि मुलाच्या उपचारासाठी काही पैसे जमवता येतील. मात्र आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कुटुंबाकडे हरीशच्या उपचारासाठी पैसे उरलेले नाहीत. परिणामी 13 वर्षाच्या संघर्षानंतर हरीशच्या आई वडिलांनी कोर्टाकडे हरीशसाठी इच्छा मरणाची मागणी केली. हरीशची आई निर्मला राणा म्हणतात की त्यांचा हरीश आता बरा होईल अशी आशा संपली आहे. त्यांच्यानंतर हरीशची काळजी घेणारं कोणीही उरणार नाही ही भीती त्यांना सतावते. सध्या हरीशच्या उपचारासाठी दर महिन्याला किमान 25 ते 30 हजार रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे आम्ही गेल्यानंतर हरीशला कोण सांभाळणार असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पुढे निर्मला राणा भावनिक होत म्हणाल्या की माझ्या मुलासोबत जे घडलंय ते देवानं कोणासोबतही करू नये. मंडळी, डॉक्टरांनी हरीशला क्वाड्रिप्लेजिया या गंभीर अवस्थेनं ग्रस्त असल्याचं सांगितलंय. या अवस्थेत रुग्ण पूर्णपणे फीडिंग ट्यूब आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर अवलंबून असतो आणि बरे होण्याची शक्यता जवळपास नसते. यासोबतच सुमारे 13 वर्षांपासून अंथरुणाला खिळून असल्यामुळे हरीशच्या शरीरावर बेड सोर्स म्हणजेच खोल जखमा झाल्या आहेत आणि त्याची प्रकृती दिवसेंदिवस अधिक खालावत चालली आहे. ही परिस्थिती हरीशसाठी अत्यंत वेदनादायक आहे, तर कुटुंबासाठी त्याला अशा अवस्थेत पाहणं मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण बनलंय. अनेक वर्षांपासून व्हेंटिलेटर, औषधं, नर्सिंग आणि देखभाल यावर प्रचंड खर्च झाला असून त्यामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेलाय. आणि याच परिस्थितीचा विचार करून न्यायमूर्ती जे.बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठानं हरीशला इच्छा मरणाची परवानगी दिली आहे. पण मंडळी, भारतात इच्छा मरणाचा विषय नेहमीच अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त मानला गेलाय. अनेक वर्षांपर्यंत आपल्या देशात इच्छा मरणाला सरळ सरळ गुन्हा मानलं जात होतं, कारण भारतीय कायद्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा जीव जाणून बुजून घेणं किंवा एखाद्याला जीवन संपवण्यासाठी मदत करणं हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे इच्छा मरण या संकल्पनेलाच कायद्याने फारशी जागा दिली नव्हती. पण काळानुसार काही गंभीर आणि मानवी दृष्टिकोनातून कठीण अशा प्रकरणांमुळे या विषयावर देशात मोठी चर्चा सुरू झाली. अनेक रुग्ण असं होते की जे असाध्य आजारानं त्रस्त होते, काही जण वर्षानुवर्ष कोमात होते, तर काही जण पूर्णपणे लाईफ सपोर्ट सिस्टीमवर अवलंबून होते. अशा परिस्थितीत त्या रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणत्या प्रकारचा अधिकार असावा हा प्रश्न न्यायव्यवस्थेसमोर उभा राहावा लागला. याच पार्श्वभूमीवर 2005 साली कॉमन कॉज नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं
सर्वोच्च न्यायालयात एक महत्वाची याचिका दाखल केली. या याचिकेत असं म्हटलं गेलं की असाध्य आजाराने त्रस्त असलेल्या आणि बरे होण्याची कोणतीही शक्यता नसलेल्या रुग्णांना किमान निष्क्रिय इच्छा मरणाचा अधिकार तरी मिळायला हवा. म्हणजेच अशा रुग्णांवर सुरू असलेले कृत्रिम जीवनरक्षक उपचार थांबवण्याची परवानगी असावी. या प्रकरणावर अनेक वर्ष सुनावणी सुरू होती. अखेर 9 मार्च 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी तत्कालीन न्यायाधीश असणाऱ्या दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील 5 न्यायाधीशांच्या संविधान पीठानं हा निकाल दिला. न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं की संविधानानं दिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू लिव्ह विथ डिग्निटी हा केवळ आयुष्य जगण्यापुरता मर्यादित नाही, तर काही परिस्थितींमध्ये सन्मानाने मृत्यू स्वीकारण्याचाही अधिकार व्यक्तीला असू शकतो. मात्र न्यायालयाने इथे एक महत्वाची मर्यादा देखील घातली. भारतात ऍक्टिव्ह इथेनेशिया म्हणजेच एखाद्याला औषध देऊन किंवा कोणतीही कृती करून जाणीवपूर्वक मृत्यू देणं हे अजूनही पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पण पॅसिव्ह इथेनेशिया म्हणजेच रुग्णावर चालू असलेले व्हेंटिलेटर, लाईफ सपोर्ट किंवा इतर जीवनरक्षक उपचार टप्प्याटप्प्यानं काढून घेणे काही कठोर अटींवर मान्य करण्यात आले. याच निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं लिव्हिंग विल किंवा ऍडव्हान्स डायरेक्टिव्ह या संकल्पनेलाही मान्यता दिली. याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती पूर्ण शुद्धीत असताना आधीच लिखित स्वरूपात सांगू शकते की भविष्यात जर ती कोमामध्ये गेली किंवा असाध्य अवस्थेत पोहोचली तर तिला कृत्रिम लाईफ सपोर्टवर ठेवू नये. म्हणजेच भारतात इच्छा मरणाला पूर्णपणे मोकळीक नसली तरी काही अत्यंत गंभीर आणि असाध्य परिस्थितींमध्ये मानवी प्रतिष्ठा जपण्यासाठी निष्क्रिय इच्छा मरणाला न्यायालयानं कायदेशीर चौकट दिली आहे. आणि म्हणूनच आज हरीश राणा प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा या कायदेशीर चौकटीतच दिला गेला आहे. अनेक वर्षांपासून लाईफ सपोर्टवर असलेल्या एका तरुणाच्या वेदनादायक अवस्थेकडे आणि त्यांच्या कुटुंबाच्या कठीण परिस्थितीकडे पाहत न्यायालयाने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. बाकी न्यायालयाच्या या निर्णयावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.